पेराल तसं उगवाल, बरोबर ना? पण ही एक गोष्ट ऐकण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. एक आजी होती, ती आजीची पेन्शन काही मंजूर होत नव्हती. ती बँकेत जायची, रोज आरडाओरड करायची, शिवीगाळ करायची. तिथल्या कर्मचाऱ्यांना पण सवय होऊन गेली. पण त्याच वेळेस एक कर्मचारी नवीन आला. त्या नवीन कर्मचाऱ्याने आजीला बँकेच्या लाईनीत उभं केलं व शेवटी त्या आजीचा नंबर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने आजीला 1500 रुपये देऊ केले. आजी दर महिन्याला यायची आणि 1500 रुपये हक्काने घेऊन जायची. पण एक दिवस असा उगवला का त्या बँक कर्मचाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. तो कर्मचारी काही बँकेत आला नाही. त्याच वेळेस दुसरा कर्मचारी आला तर त्या कर्मचाऱ्याने आजीला पेन्शन दिली नाही. आजीने पुन्हा आरडाओरड सुरू केली. तेव्हा बँकेत त्या मॅनेजरने आजीला आतमध्ये बोलावलं व समजावून सांगितलं की तुम्हाला पेन्शन मंजूरच झाली नाही. ते कर्मचारी जे देत होते ते त्यांच्या पगारातून देत होते, परंतु त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं ते काही आले नाही आणि ते येणार नाही. त्यांना 3.5-4 लाखाची गरज आहे. तेव्हा आजीनी मागचा पुढचा विचार न करता आजीनी सोनं गहाण ठेवलं व ते सोनं गहाण ठेवलेला पैसा त्या कर्मचाऱ्यासाठी दिला. जेव्हा त्या बँक कर्मचाऱ्याला कळालं तेव्हा तो रडायला लागला, आजी तू का केलं असं? तर आजी म्हणे जसं तू मला दिलं तसं मी तुला दिलं. तर मित्रांनो, जसं आपण पेरल तसंच उगवेल, बरोबर ना? श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.